हे नॉर्मल नाहीये स्वानंदी. आम्ही किती जरी भांडलो तरी तो असं नाही वागत माझ्याशी. आणि बॅटरी डाऊन असेल तर तो मला आधी कॉल करून सांगतो की फोन स्विच ऑफ होणार आहे. पण शक्यतो असं होतच नाही अगं. त्याच्या गाडीमध्ये ना चार्जर आहे, तो व्यवस्थित फोन चार्ज ठेवतो नेहमी. पण आज असं का मला कळत नाहीये. माझं चुकलं खरं तर. मी ना खूप भांडले त्याच्याशी सकाळी. ओके ओके, मला असं वाटतं तो रागवलाय माझ्यावर. काही झालं तर नसेल ना? बापरे, तुम्ही शांत व्हा बरं. एवढा नका स्ट्रेस घेऊ. काही नाही झालंय. हे असं आपण उगाच काहीतरी वेगळे अंदाज बांधायला नको. वेगळं काहीतरी असेल. हो, मी राजवाड्यांना फोन करून बघते. म्हणजे हा बोला. आनंदाला आलेत का? आनंद आला होता, दुपारी बाहेर गेलाय. मला असं वाटतं अजून परत आला नाहीये. का? नाही नाही, काही नाही. ते अहो, निकिता ताई विचारत होत्या. अच्छा ठीक आहे, मी तो आला की त्याला सांगतो निकिताला फोन करायला. हो प्लीज सांगा. काय झालंय? ऑल ओके? काही टेन्शन? हे दोघं परत ना भांडले असणार नक्की. हा म्हणजे तसंच काहीतरी. नाही नाही, निकिताला म्हणाव की तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. तो आला की त्या गाढवाशी बोलतो मी एकदा जरा नीट. बरं. आणि तुम्ही पण टेन्शन घेऊ नका. ते दोघं सकाळी भांडतात, दुपारी त्यांचं भांडण मिटतं, मग संध्याकाळी डिनरला पिक्चरला जातात. त्यांच्या भांडणाला काही अर्थ नसतो. बरं, मला कळवा. ओके. काही टेन्शन घेऊ नका. राजवाडे म्हणाले की ते बोलतील आनंदारांशी आणि तुम्हाला फोन करायला सांगतील. काही प्रॉब्लेम तर नसेल ना? तुम्ही अशा मूडमध्ये आता गाडी नका चालू. आपण एक काम करूया, वेळ आहे थोडा माझ्याकडे, आपण वॉक करूया. चालेल. ह्या पेपरवर असंच्या असं लिहून घ्यायचं आणि त्यावर आनंदची साईन घ्यायची. जमेल ना? हो साहेब. ठीक आहे पेन. ठीक आहे. शेळके, येस सर. हे सगळं लवकरात लवकर झालं पाहिजे आणि आपलं नाव कुठेच आलं नाही पाहिजे. कळलं का? हो सर. प्रत्यक्षात कोणाला दिसू नका. चारही बाजूंना लक्ष ठेवा. येस सर. सर, काम झालं की मी तुम्हाला कळवतो. येऊ मी? कोण आहे? सोडा मला तू.